नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विके वैभव चॅनलमध्ये। तर मित्रांनो, स्वप्न म्हणजे काय? स्वप्न म्हणजे फक्त काय कल्पनाच होत असते का? तर नाही मित्रांनो, स्वप्न म्हणजे या जीवनातलं एक सर्वात मोठं एक घटक असते, जो आपल्याला आपल्या जीवनात परिवर्तन देत असतो आणि आपल्याला घडवत असतो, कसे म्हणणार तुम्ही? परंतु मित्रांनो, तुम्ही जे स्वप्न बघता ते फक्त स्वप्नच नसते, तर त्यासाठी खूप काही करावं लागते, हे पण तुम्हाला समजलं पाहिजे। आणि त्यासाठीच आपण काय करायला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे। तर मित्रांनो, स्वप्न म्हणजे काय? फक्त स्वप्नच असते का? जे आपण रात्री झोपीत आपण बघतो तेच स्वप्न असते का? नाही, तर स्वप्न म्हणजे आपल्याला झोपच नाही लागत किंवा झोपूच देत नाही, ते म्हणजे खरं स्वप्न। जेव्हा आपल्याला जिद्द निर्माण होत असते की हे आपण पूर्ण केलंच पाहिजे, ते असते खरं स्वप्न। आई वडिलांच्या परिश्रमाची जेव्हा तुम्हाला जाणीव करत असते, ते असते खरं स्वप्न। कारण स्वप्न पाहणे आणि स्वप्न पूर्ण करणे याच्यामध्ये खूप काही अंतर आहे। आणि स्वप्न पाहणे म्हणजे पाहणे हे काही स्वप्न नाही, तर स्वप्नामध्ये जगणे आणि स्वप्नासाठी जगणे हे खूप महत्वाचं असते। त्या स्वप्नासाठी काय लागते, काय लागत असते, हे तुम्हाला कळलं पाहिजे। सर्वप्रथम आपण स्वप्न बघतो आणि कदाचित माहित आहे आपल्याला असे वाटते की स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, परंतु त्यासाठी अडचणी येते किंवा किती मेहनत करावी लागते, कशी मेहनत करावी लागते, कशाद्वारे मेहनत करावी लागते, हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे। कारण जेव्हापर्यंत ह्या गोष्टी कळणार नाही तेव्हापर्यंत माणूस स्वप्न पूर्ण करूच शकत नाही। म्हणून मित्रांनो, स्वप्न म्हणजे खऱ्या जीवनाचं एक ध्येय आणि जीवनामध्ये आपण काय करणार आहोत त्याच्याबद्दल एक जिद्द, हे मिळून जेव्हा बनत असते तेव्हा म्हणजे आपलं स्वप्न। आणि मित्रांनो, खरंच जेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करता तेव्हा तुम्हाला खरंच असे वाटते की खरंच आपण आपल्या जीवनामध्ये काही ना काही केलं आणि खरंच आपल्या जीवनाचं आपण सार्थक झालं असं वाटतं। म्हणून एक उदाहरण सांगतो मित्रांनो, हे जे वरती 2 पीक आहे, यांनी जर माहित आहे असा विचार केला असता का मी या जगामध्ये जिथे आहे तिथंच खुश आहे, तर हे कदाचित जीवनामध्ये कधीच प्रगती केलीच नसती। त्यांनी समाजाची पर्वा न करता किंवा समोर काय होणार याची पर्वा न करता त्यांनी आपल्या स्वप्नासाठी मेहनत घेतली आणि मेहनत अशी घेतली की आज त्यांनी पूर्ण जगामध्ये नाव केलेलं आहे। त्यांनी जर असा विचार केला असता की आपण हारलो, तर ते कदाचित माहित आहे त्या जागी ते पोहोचलेच नसते किंवा त्यांनी ते साध्यच केलं नसतं। त्यांनी जिद्द केली आणि जिद्द दाखवली, मेहनत घेतली, एक कठोर परिश्रम घेतला, तेव्हा कुठं त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं। प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी येत असतात, परंतु त्या अडचणीवर मात करून जो व्यक्ती त्या स्वप्नाच्या मागे धावत असतो किंवा त्या स्वप्नासाठी परिश्रम घेत असतो, तोच जीवनामध्ये पूर्णपणे यशस्वी होतो। आणि खरंच मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडीअडचणी येत असतात, पण आपण तिथेच हार जर मानली तर आपण कदाचित जीवनामध्ये कधीच काहीच साध्य करू शकत नाही किंवा साध्य होणारच नाही। कारण हार हे येणारच आहे, परंतु हारला विजयामध्ये रूपांतर करणे हे आपल्या हातात असते आणि ते केलंच पाहिजे, तेव्हाच कुठं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकते। म्हणून मित्रांनो, सर्वांना माझ्याकडून हीच नम्र विनंती आहे की स्वप्न बघा आणि स्वप्न पूर्ण पण करा आणि त्या स्वप्नासाठी जे काय होईल ते तुम्ही स्वतःकडून द्या, मग तुम्हाला इतके काही भेटेल की तुम्ही त्या गोष्टीची कधी कल्पना सुद्धा केलेली नसेल। नमस्कार, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।